नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झणझणीत झुणक्याची रेसिपी। एकदम गावरान स्टाईल झणझणीत झुणक्याची रेसिपी बघणार आहोत। ती ब्रेकफास्ट रेसिपी आहे। तर आपण त्याचं आधी साहित्य बघूया। इथे आपण बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, एक मोठा कांदा चिरलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे मी थोडी, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, लसूणच्या पासा हे घेतलेले आहेत, लसूण पासा बारीक चिरून घेतलेली आहे मी लसूण, मीठ आहे, तेल आहे, हळद आहे आणि धना पावडर आहे आणि लाल तिखट आहे। आपण इथे कढई ठेवूया गरम करायला। तेल टाकते कढईमध्ये। तेल थोडं जास्त टाकायचं। आता आपण यामध्ये 1 चमच जिरा टाकूया, 1 चमच मोहरी टाकूया। मोहरी आणि जिरा जरा चांगला तडतडू द्यायचा। यामध्ये थोडी हिंग टाकूया। ती लसूण जी बारीक चिरून घेतले ती घालते। आता यामध्ये हा एक मोठा कांदा चिरून ठेवला होता बारीक, तो घालत आहे। आता कांदा जरा चांगला परतून घेऊया। यामध्ये कढीपत्ता घालते, 4-5 पानं। आता कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घेऊया। यामध्ये मी अर्धा चमच हळद टाकते। लाल मसाला आहे, तुमच्या आवडीनुसार टाका। मी 1 चमच आणि थोडासा टाकते तिखटसाठी। धना पावडर आहे, ती 1 चमच टाकते आणि आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकते मी याच्यातच। आता यामध्ये बेसन आहे, ते मी थोडं थोडं करून टाकते।
2 ते 4 मिनटं बेसन चांगलं भाजून घेऊया, जेणेकरून ते कच्चं राहणार नाही. आणि सुकं बेसनच भाजायचं आहे, चण्याचं पीठ. पाणी आधी टाकायचं नाही आहे. म्हणजे नंतर गुठळ्या होणार नाहीत. यामध्ये मी मीठ टाकते, 1 चमच. 1 चमचपेक्षा कमी टाकलं. मी दिसते का त्याच्यात? आता आपलं हे बेसन चांगलं भाजून झालेलं आहे. चांगलं 2 ते 4 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला, बारीक गॅसवर. शक्यतो बारीक गॅसवर भाजा, नाही तर करपून जाईल. गॅस बारीक ठेवूनच भाजा. आणि आता हे चांगलं भाजलेलं आहे. मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी थोडं कोमट झालं आहे. आता कोमट पाणी याच्यात थोडं थोडं करून टाकूया, एकदम नाही घालायचं आहे, थोडं थोडं करून घालूया. पाणी एकदम थोडं थोडं करून घाला. थोडं पाणी अजून टाकते. आणि गॅस बारीकच ठेवा. आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे 2-4 मिनिटांसाठी. याच्यावर झाकण ठेवते. आता आपण झाकण खोलून बघूया. एकदम सुकी झालेली आहे. पूर्ण पाणी पण बेसनने सोकून घेतलंय. आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे जवळजवळ. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालते मी. सकाळच्या नाश्त्यासाठी भाकरी आणि झुणका खूप छान लागतो. टिफिनसाठी पण छान लागतो आणि पटकन होणारी रेसिपी आहे. सोपं आहे, जास्त काही लागत नाही. कुठे फिरायला जात असेल तरी पण घेऊन जायला चांगले आहे भाकरी आणि झुणका. आता आपला झुणका रेडी झालेला आहे. आता आपली ही झुणका भाकरीची रेसिपी तयार झालेली आहे. झुणका तयार झालेला आहे आपला. त्याच्यावर मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. झणझणीत झुणका आहे.
त्याच्यावर मी तांदळाची भाकरी ठेवलेली आहे आणि कांदा ठेवलेला आहे खाण्यासाठी. बघा, ब्रेकफास्टसाठी एकदम मस्त आहे झुणका आणि भाकर. टिफिनसाठी पण खूप छान आहे. लहान मुलांसाठी तर एकदम मस्त आहे. लवकर आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही घरी करून बघा आणि माझ्या अशाच रेसिपी पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.